नमस्कार मित्रांनो, आपण आयुष्यात अनेक नाती जोडतो. काही रक्ताचे असतात, काही मैत्रीचे असतात, तर काही कामाच्या ठिकाणची, तर काही फक्त गरज म्हणून निर्माण झालेली असतात. पण प्रत्येक नात्याचा पाया असतो तो म्हणजे विश्वास. विश्वास ही अशी गोष्ट आहे जी एका क्षणात निर्माण होत नाही आणि तुटायला मात्र क्षण पुरेसा असतो. म्हणूनच आजचा विषय आहे, कोणावरही विश्वास ठेवण्यापूर्वी हे एकदा नक्की ऐका. अनेक लोक प्रेमळ बोलतात, गोड वागतात आणि आपलेपणा दाखवतात, पण प्रत्येक हसणारा चेहरा मनाने चांगला असेलच असं नाही. काही लोक तुमच्या यशासाठी आनंदी असतात, तर काही तुमच्या यशामुळे आतून जळत असतात. एक छोटी कथा ऐका. एका गावात दोन मित्र राहत होते. दोघेही एकामेकावर जीवापाड विश्वास ठेवत होते. एक दिवस त्यांनी मिळून व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला सर्व काही छान चालले, पण हळूहळू एका मित्राच्या मनात लोभ निर्माण झाला. त्याने हिशोब लपवायला सुरुवात केली आणि दुसऱ्याला फसवले. त्याने विश्वास ठेवला होता, त्याला खूप मोठा धक्का बसला. तो म्हणाला, पैसा गेलाय याचं काही दुःख नाही, पण ज्याच्यावर विश्वास ठेवला त्यानेच विश्वासघात केला याचं दुःख जास्त आहे. ही कथा आपल्याला शिकवते की विश्वास ठेवणे चुकीचे नाही, पण डोळे बंद करून विश्वास ठेवणे धोकादायक आहे. विश्वास ठेवण्यापूर्वी काही गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. एखादी व्यक्ती बोलते त्यापेक्षा ती कशी वागते हे पहा. संकटाच्या काळात कोण तुमच्या पाठीशी उभा राहतो ते ओळखा. प्रत्येक गुपित प्रत्येकाला सांगू नका. तुमचे यश पाहून ज्यांना आनंद होतो तीच खरी माणसं असतात. गोड बोलणाऱ्यांच्या प्रत्येक व्यक्तीवर लगेच विश्वास ठेवू नका. लक्षात ठेवा, वेळ ही प्रत्येक माणसाचा चेहरा दाखवते. त्यामुळे घाईघाईत कोणालाही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे स्थान देऊ नका. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याचा आधार परमेश्वर आहे त्याला कोणाचीच भीती नसते. त्यामुळे माणसावर विश्वास ठेवा आणि सर्वात आधी देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा. ज्याच्याकडे चांगले संस्कार आहे, प्रामाणिकपणा आणि माणुसकी आहे, तो कधीही तुमचा विश्वासघात करणार नाही. पण स्वार्थी माणूस स्वतःच्या फायद्यासाठी कोणाचाही वापर करू शकतो. म्हणून आपल्या आयुष्यातील प्रत्येक नातं वेळ देऊन ओळखा. एखादी व्यक्ती अनेक वर्ष तुमच्यासोबत आहे म्हणून ती विश्वासू असेलच असे नाही, आणि एखादी व्यक्ती नवीन आहे म्हणून ती वाईट असेलच असं नाही. माणसाची ओळख त्याच्या वागण्यातून होते. आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, विश्वास कमवावा लागतो, मागून मिळत नाही. जर कोणी तुमचा विश्वास तोडला असेल तर स्वतःला दोष देऊ नका. त्या अनुभवातून शिका आणि पुढे जा. अधिक शहाणपणाने निर्णय घ्या. आजपासून एक संकल्प करा, मी कोणावरही अंधा विश्वास ठेवणार नाही. मी प्रत्येक व्यक्तीला वेळ देईन आणि मी माझी गुपित योग्य व्यक्तीलाच सांगेन.